शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची माजी आमदार अनिल गोटे यांनी भेट घेतली आहे. संजय राऊत मुक्कामी असलेल्या धुळ्यातील एका हॉटेलमध्ये अनिल गोटे यांची राऊत यांच्याशी चर्चा झाली. तब्बल 20 मिनिटं चाललेल्या या बैठकीमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे या चर्चेत नक्की काय ठरलं याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र धुळे शहर विधानसभेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटानं दावा केलेला असून या जागेवर उमेदवारी मिळावी यासाठी अनिल गोटे यांनी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. पाहुयात अनिल गोटे काय म्हणाले. आज संजय राऊत धुळे जिल्हा दौऱ्यावर होते आणि आज तुम्ही त्यांची भेट घेतली. काय नेमकं भेटीचं कारण आणि काय चर्चा? नाही, संजय राऊत आणि मी लोकसत्तामुळे आम्ही बरोबर काम करत होतो. तेव्हापासून यांचे माझे संबंध आहेत आणि एवढा मोठा माणूस आपल्या शहरात झाला, आपले संबंध आहेत म्हणजे त्याला भेटलो काय. आणि चर्चा आता राजकारणाशिवाय चर्चा होऊच शकत नाही काय. एकंदर धुळे जिल्ह्यामधल्या संबंध वातावरणाबद्दल चर्चा झाली काय. मी त्यांना महाराष्ट्र आपल्या महाविकास आघाडीचं पेक्षा आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांच्या कारणांची चर्चा केली आणि मी सांगितलेले कारण त्यांना पटले काय. बाकीच्यापेक्षा काय विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरू तुमच्या नावाची मशातर्फे या संदर्भात काही चर्चा झाली का? तुम्ही मी त्यांना विनंती केली की मी महाराष्ट्र विकास आघाडीचा घटक आहे काय, तर तुम्ही माझ्या नावाचा विचार करावा काय. तर मला इलेक्शन मेरिटवर आम्ही ठरवू म्हटलं, माझं काय हरकत नाही. बरं, मी आता एवढा सिनियर माणूस आहे की मला कोण आश्वासन द्या. त्यांनाही माहिती आहे की माझं योगदान काय राजकारणामध्ये काय. त्यामुळे असं काय कोणी काय असं सांगत नसतं. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात संजय राऊत आणि अनिल गोटे यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या भेटीमुळे धुळ्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय. अनिल गोटे यांनी संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटातील इच्छुक उमेदवारांच्या पोटात मात्र गोळा उठलाय. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. काय भेटीमध्ये काय नेमकं चर्चा झाली? नाही, अनिल गोटे नक्कीच भेटले. अनिल गोटे या भागातले एक महत्वाचे नेते आहेत. त्या भागामध्ये विधानसभेचे त्यांनी अनेक वर्ष अनेक काळ प्रतिनिधित्व केलेलं आहे. अनेक चळवळी त्यांनी केलेल्या आहेत. गेले काही काळ ते आजारी होते. मी आल्यावर त्यांच्याविषयी नक्की चौकशी केली की त्यांची प्रकृती कशी आहे. की त्यांच्या मला सांगण्यात आलं की ते इस्पितळात आहे. पण त्यांना तो निरोप गेला की मी चौकशी करतो आणि ते आज मला भेटायला आले. नक्कीच आम्ही राजकीय चर्चा नक्कीच होत्या अशा वेळेला, कारण ते राजकीय व्यक्ती आहेत. इथे ते निवडणूक लढणार आहेत त्यांच्या पक्षातर्फे किंवा अपक्ष असं मी ऐकलं. त्यांच्याकडनं मी या भागातली माहिती समजून घेतली, कारण ते या भागातले एक्सपर्ट आहेत.